महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग आणि विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने फुलंब्री तालुक्यातील पाल येथे एक दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय या विषयावर आयोजित या शिबिरात परिसरातील महिला पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। दुग्ध व्यवसाय केवळ पारंपरिक पद्धतीने न करता तो फायदेशीर व्यवसाय म्हणून कसा विकसित करता येईल यावर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केलं। डॉक्टर गजानन चव्हाण यांनी आधुनिक दुग्ध व्यवसायातील व्यवस्थापन आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली। दुभत्या जनावरांची निवड आणि त्यांचं संगोपन यावर त्यांनी भर दिला। डॉक्टर मोहित सिद्दीकी यांनी जनावरांचं आरोग्य, लसीकरण आणि स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन करत दुग्ध व्यवसायात होणारा खर्च कमी करून नफा कसा वाढवावा याचं तंत्र शिकवलंय। डॉक्टर एन डी शहा यांनी स्थानिक पातळीवर जनावरांना होणारे आजार आणि त्यावरील प्रथम उपचार याबद्दल माहिती दिली। तर डॉक्टर दीपक ठेपले यांनी प्रशिक्षणादरम्यान सहाय्यक म्हणून तांत्रिक बाबींची पूर्तता केली। पाल येथील पशुवैद्यकीय चिकित्सालय परिसरात पार पडलेल्या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांइतकीच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। दुग्ध व्यवसायात महिलांचा सहभाग मोठा असल्याने आधुनिक यंत्रांचा वापर आणि चारा व्यवस्थापन या विषयांवर महिलांनी विचारलेल्या शंकांचं तज्ज्ञांनी निरसन केलं। अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे आम्हाला दूध उत्पादनात वाढ कशी करायची आणि जनावरांची काळजी कशी घ्यायची याची शास्त्रीय माहिती मिळाली, अशी भावना उपस्थित प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।